नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकामध्ये चांगली रिझल्ट असणारी 4 तणनाशके कोणकोणती आहेत आणि तणनाशकाचा चांगला रिझल्ट येण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनल पण अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून यानंतरही असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नेहमी बघायला मिळत राहतील. तर मित्रांनो, सोयाबीन या पिकामध्ये तण नियंत्रण करणे हे खूप जास्त गरजेचे असते. कारण पिकामध्ये तणाचे प्रमाण जास्त असेल तर आपण सोयाबीनला जे खत देत असतो ते खत सोयाबीनला कमी आणि तणच जास्त घेत असते. त्यामुळे आपल्या सोयाबीनला दिलेल्या खताचे पाहिजे तसे रिझल्ट भेटत नाही आणि पर्यायी उत्पादनात सुद्धा घट बघायला मिळते. त्यामुळे सोयाबीनमध्ये तण नियंत्रणावर लक्ष देणे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचे असते. तर मित्रांनो, सोयाबीनमध्ये 2 प्रकारचे तणनाशक बाजारात उपलब्ध आहेत. एक पेरणीनंतर लगेच 72 तासाच्या आत फवारायचे आणि दुसरे सोयाबीन उगवणीनंतर फवारायचे, असे 2 प्रकारचे तणनाशक बाजारात मिळतात. परंतु पेरणीच्या 72 तासाच्या आत वापरल्या जाणारे तणनाशकाचा वापर जास्त केला जातो, कारण त्याचा सोयाबीनवर काहीच परिणाम होत नाही. उलट उगवणीनंतर जे आपण तणनाशक वापरले जाते त्यामुळे तण नियंत्रण होते, पण काही वेळेस सोयाबीनसुद्धा पिवळी होताना दिसून येते. त्यामुळे पेरणीच्या 72 तासपर्यंत वापरले जाणारे तणनाशकाचा वापर केला चांगला असतो. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 4 तणनाशकाची नावे सांगणार आहे. त्यापैकी कोणत्याही एका तणनाशकाचा वापर आपण करू शकता. मित्रांनो, तणनाशकाचा वापर करताना एकरी प्रमाण जेवढे सांगितलेले असते त्याच प्रमाणात वापर केला पाहिजे, ना कमी ना जास्त. कारण प्रमाण कमी झाले तर रिझल्ट भेटत नाही आणि प्रमाण जास्त झाले तर सोयाबीनवर विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो. म्हणून सांगितलेल्या प्रमाणातच आपण त्याचा वापर करायला पाहिजे. तर मित्रांनो, पहिले तणनाशक आहे स्ट्रॉंग आर्म. याचे प्रमाण एकरी 12.5 ग्रॅम 150 लिटर पाण्यात घेऊन याची फवारणी आपण करू शकता. त्यानंतर दुसरे तणनाशक आहे सुमीमॅक्स. याचे प्रमाण एकरी 100 ml 150 लिटर पाण्यात घेऊन याची फवारणी आपण करू शकता. त्यानंतरचे तणनाशक आहे मित्रांनो BSF कंपनीचे वेलर 32. याचे प्रमाण एकरी 1 लिटर 150 लिटर पाण्यात मिसळून आपण याची फवारणी करू शकता. यानंतर पुढचे तणनाशक आहे ऑथॉरिटी. याचे प्रमाण एकरी 500 ग्रॅम 150 लिटर पाण्यात घेऊन आपण याची फवारणी करू शकता. मित्रांनो, या 4 तणनाशकापैकी तुम्हाला जे उपलब्ध होईल त्याची निवड आपण करू शकता. सगळ्या तणनाशकाचे रिझल्ट तुम्हाला खूप छान बघायला मिळतील. फक्त वापर करताना प्रमाण सांगितले त्याप्रमाणेच घ्यायला पाहिजे आणि फवारणी करताना देखील थोडी काळजी घेतली पाहिजे. म्हणजे शेतात सगळीकडे व्यवस्थित फवारणी झाली पाहिजे, सगळीकडे तणनाशक पडले पाहिजे. नाहीतर ज्या ठिकाणी तणनाशक पडणार नाही त्या ठिकाणी तण उगवते. आणि त्याचबरोबर फवारणीच्या 6 ते 7 तासापर्यंत त्यावर पाऊस पडला नाही पाहिजे, नाहीतर हवे तसे रिझल्ट भेटत नाही. मित्रांनो, अशा प्रकारे या 4 पैकी कोणत्याही तणनाशकाचा वापर केला तर तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील. माहिती चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनल पण सबस्क्राईब करा.